प्रणित भाऊ मोरे यांच्या लोककल्याण विचार मंचाच्या वतीनं तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा व त्यासाठी तालुक्याच्या विकासात काही भर पडण्यासाठी दोन शब्दाचं काही विविध लोकांचं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं मार्गदर्शन व्हावं या हेतूनं हे मेळाव्याचं आयोजन केलं। यामध्ये आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मोरे परिवाराचे मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला सरपंच, पोलीस पाटील, त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी, तालुक्यातून आलेले विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या पक्षातील मान्यवर, पत्रकार मंडळी, आपण सगळे आलात। तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी मला मिळाली। 11 वाजेची वेळ होती आणि 1 वाजला। लग्न म्हणलं का कार्यक्रमाला उशीर होणारच। आणि प्रवास, मी सांगलीहून आलो, काल संध्याकाळी मी सांगलीला होतो। म्हणजे साधारण 14-15 घंट्याचा प्रवास करून मी इथं आलो, थकल्यासारखं होतंय। तरी पण समाजात गेलं की पुन्हा तेवढ्याच ताकदीनं ऊर्जा मिळते। माहीत नाही काय, 2 वेळेस माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, गाडी एकदम चुरा झाल्या, मला काहीच लागलं नाही। हे का घडतं याचा अर्थ कुठेतरी समाजाचे आशीर्वाद आहे, आणि ज्या समाजाचे आपल्याला आशीर्वाद मिळते त्यांच्यासाठी आपण जायचं, करायचं, जीवात जीव असेपर्यंत करायचं। भास्कर पेरे माझं नाव आहे, तुम्ही कधी ऐकलं असेल, वाचलं असेल। पूर्वीचं औरंगाबाद, आत्ताचे संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे, तिथून 10 किलोमीटर। तुमच्या गावचे, तालुक्यातले बरेच मंडळी माझ्याकडे येऊन गेले गावात, जे आले नसते तर कधीतरी एकदा या, थोडं असं गेलं, थोडं इकडे, थोडा एकदा या, प्रत्यक्ष पहा। त्या गावाने मला सलग 25 वर्ष काम करायची संधी दिली ग्रामपंचायतमध्ये। 25 वर्ष काम करायची संधी देणं सोपं नाही, त्या गावचे उपकार आहे। मग त्या 25 वर्षात काम करताना माझ्या 2 गोष्टी मुख्य लक्षात आल्या। कुणाला काय कळतं ग्रामपंचायतमध्ये किंवा पदावर जाऊन मला माहीत नाही, पण माझ्या जे लक्षात आलं त्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो। एक, माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं, आणि 2, देशावर कर्ज वाढू राहिलं। तुम्ही बघा, राज्यावर कर्ज वाढू राहिलं, देशावर कर्ज वाढू राहिलं रोज, आणि माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं। मग स्वातंत्र्य मिळून आपल्याला फायदा झाला का तोटा? हे काय भाषण करायसाठी मी बोलत नाही, हे जे आहे ते आहे। आयुष्य कमी होऊ राहिलं खरं आहे, आणि कर्ज वाढू राहिलं हे बी खरं आहे। मग आता काय करायला पाहिजे? आपण मुख्यमंत्री, पंतप्रधानाला काही शिकू शकत नाही, आपण त्यांचं काही करू शकत नाही। मग काय करायला पाहिजे? आपण करा, सोडू नका। आपण आपले गावं, आपला तालुका आपण सुधारायला पाहिजे। मुंबई आपण सुधारू शकतो का? नाही। दिल्ली आपण सुधारू शकतो का? नाही। पण आपला तालुका, आपलं गाव आपण सुधारू शकतो, हाच पर्याय याला, आणि तेच आम्ही केलं। आम्ही आमच्या गावाचा विकास केला। त्यामध्ये एक 6-7 कामं तुम्हाला सांगतो काय करायला पाहिजे। तुमच्या काही लक्षात आले तर तुम्ही करा, मी सांगितलेलेच कामं करा असं नाही। तुमच्या काही लक्षात आलं तर तुम्ही पण करा। पहिलं काम आहे, पाणी स्वच्छ प्या। स्वच्छ म्हणतो मी,
सगळ्या राज्यात पाणी खराब झालं, तुमचं पण. तुम्हाला पुरावा देऊ का पाणी खराब झाल्याचं? तुमच्या गावचं पाणी खराब आहे याचा पुरावा तुमच्या गावचा मास्तर, तुमच्या गावचा ग्रामसेवक, तुमच्या गावचा तलाठी तुमच्या गावचं पाणी पित नाही. हा, तो येताना बाटली घेऊन येतो, पगार आमचा घेतो, पाणी तिकडून आणतो. तो त्याला माहिती आहे हे पाणी चांगलं नाही. का प्याव त्यानं घाण पाणी? आणि 4 लिटर पाणी लागतं रोज आपल्याला. कोणत्याही डॉक्टरला विचारा, सगळे आजार कशानं होते? पाण्यानं. पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा, फळाचे. मला काही सरपंच भेटले आत्ता, आम्ही जेवढे झाडं लावले तेवढे लावली, चांगलं. पंकज पाल महाराजांनी बी झाडं लावले चांगले म्हणे. आत्ता एक टेकडीच घेतली त्यांनी झाडं लावायला. मला उद्या घेऊन जाणार आहे तिथं. झाडं लावा, त्यातल्या त्यात फळाचे लावा, फळाचे. लक्षात घ्या नीट, झाडं ते लावा पण फळाचे लावा. फळाचे झाडं लोक लाईत नाही. लोक काय म्हणते, पोरं तोडून खाते. खाऊ द्या ना, तुमच्या काय बापाचं गेलं? तुम्ही गुलमोहर लावला त्याला काय आलं? तुम्ही अशोका लावला त्याला काय आलं? तुम्ही पाम लावला त्याला काय आलं? सीताफळ लावलं, पेरू लावलं, जांभूळ लावलं, नारळ लावलं आणि त्याला फळ आलं, पोराने खाल्लं, काय बिघडलं? पोरं खातेन म्हणून फळाचं झाडं लावत नाही रस्त्याला. तुम्ही बघा आता इथं ह्या हॉलमध्ये बघा, कशाची झाडं आहे? अशोकाची. झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. माणसाला दिवसभर जेवण नसलं चालन, सोनं नसलं चालन, कपडे नसले चालन, पण 2 मिनटं ऑक्सिजन नाही मिळाला तर माणूस जगणार नाही. हे कोरोना आलं होतं ना, कोरोना. तुम्हाला मी आज भी सांगतो, कोरोना आजार नाही. कोरोनात काय हात गेले का, पाय गेले का, डोळे गेले का, कान गेले का, किडनी खराब झाली का? कोरोनात काय झालं? ज्याला ऑक्सिजन मिळाला नाही त्याचा खेळ आटपला. आणि ते कधी बी होऊ शकतं पुन्हा. माणसं झाले जास्त, ऑक्सिजन झाला कमी. हे उद्या बी होऊ शकतं, इथं बी होऊ शकतं. टावर एक, मोबाईल लाखाना, रेंज पकडणार नाही, गेला. म्हणून झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा. आम्हाला काही काही लोक काय सांगते, महाराज बसले इथं, माफी मागून सांगतो, तुम्ही नाही त्याच्यातले. पाऊस नाही पडला का भजन करा, सप्ताह करा, भजन करा, सप्ताह करा, माझी काही हरकत नाही. पण भजन केल्याने पाऊस पडणार नाही, सप्ताह घातल्याने पाऊस पडणार नाही. झाडाशिवाय पाऊस पडूच शकत नाही, लक्षात ठेवा. भजन केल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. पाकिस्तानला भजन करते का? अमेरिकेला भजन करते का? नाही. सप्ताह याच्यासाठी आहे, ती 7 दिवसाची कार्यशाळा आहे. 7 दिवस शिकायचं, 358 दिवस काम करायचं. सप्त्यामध्ये झाडाचं महत्त्व सांगायचं, याच्यासाठी सप्ताह आहे. गावात स्वच्छता ठेवा. इथं बसलेला राग न घेऊन देऊ, मी माफी मागून सांगतो तुम्हाला.
कोणतंही गाव रोज झाडून घेतल्या जात नाही. बरोबर आहे का? कोणाचं एखाद्याचं गाव रोज झाडून घेतो, आमचं गाव नाही. 75 वर्षात गाव झाडून घेत नाही. आमच्या बापाने काय सांगितलं? हात फेरे तिथे लक्ष्मी फेरे. आणि 75 वर्षात हात नाही फेरे, लक्ष्मीकडून फिरे. बाप दादाच्या प्रॉपर्टीवर चालू आहे. ड्रेनेज उघडे ठेवू नका, गटार तुंबून देऊ नका. त्या गटारातली घाण खायला 3 किलोमीटरवरून डास येते. तुमच्या दारचे नाही, 3-3 किलोमीटरवरून येते. त्याला कळत घाण कुठं आहे. हा ना. आणि ते डेंगूचा मच्छर आला, तो घाण घाण खाईन आणि निघून जाईन का? जाताना एक गुलाबजामुन पण खाईन ना. खेळ आटपला आपला. मग म्हणून स्वच्छता ठेवा, मुलांचं शिक्षण चांगलं करा. सरपंच, पोलीस पाटील लक्षात घ्या. पोलीस पाटलाचं बरं आहे बाबा, मानधन वाढलं, जरा मजा आहे. आमच्या सरपंच असंच मेलात. सदस्याला तर चहाला बी पुरत नाही त्या. हा ना. मला अजून कळत नाही लोक ग्रामपंचायत सदस्य काऊन होते. कशाला होते मला समजतच नाही अजून. बरं, त्याच्यासाठी मी 1 लाख आणि 2 लाख खर्च करतो, 4 लाख खर्च करतो, भांडणं करतो. अरे काही पागल झाला का काय? कशाला? साहेब, तुम्हाला एक गणित सांगतो. तुमच्या मानोरा तालुक्यात अशी एकही ग्रामपंचायत नाही का तिचं 5 लाख उत्पन्न असेल टॅक्सचं. एखादी सोडून द्या, खूप मोठा 5 लाख नसेल. आता 5 लाख उत्पन्न, 10 सदस्य. नीट ऐका तुम्ही. 5 लाखात पैसे खायचे ठरले 10% तर किती झाले? 50,000. त्याच्यात ग्रामसेवक घेईन अर्धे. 25,000 10 जण. वर्षाला किती? 2,500. महिन्याला किती? 200. मग खुरपायला गेला तर 250 रुपये रोज मिळून झाल्या. सदस्य कशाला झाला? इकडे कशाला? काय गरज पडली त्याच्या अजून? मला याच्यासाठी सांगायचं तुम्हाला हे की ग्रामपंचायतमध्ये पैसे भेटते हे डोक्यातून काढा. तिथे सेवा करायसाठी जायचं आहे. लोकांच्या डोक्यात असेल का आम्ही पैसे खाऊ, पैसे काढू? अजिबात नाही. म्हणून निवडणुकीत पैसा खर्चायचा नाही. केलं समाजाने मतदान तर ठीक, नाही केलं त्यांची मर्जी. पण आज पैसे खर्चायचे, उद्या काढायचे, मग उपयोग काय? ते का धंदा झाला ना. सरकारनं एक लिमिट दिलं तुम्हाला खर्चायला, तेपर्यंत ठीक आहे. पण ग्रामपंचायत सदस्य व्हायला जर तुम्ही 5-5, 10-10 लाख खर्च करत असाल तर कसं व्हायचं? मुलांना शिकू द्या, संस्कार द्या, त्यातल्या त्यात मुलीला शिकून द्या. आम्ही काय करतो? मुलीला शाळेत जाऊन देत नाही, पोरगं शिकत नाही. म्हणजे येड्याचं बाजारात झालं ना खाली. आपले पोरं शिकत नाही साहेब. आपल्या पोरायला एसटीला दगड आणल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. पागल चाळे. ते एसटीला दगड काऊन आणते का? मला अजून कळलं नाही हो. काय हे एसटीनं काय कोणाचा बाप मारला? तुला लय राग आहे कोणाचा तर मंत्र्याच्या डोक्यात दगड घाल ना. ते एसटीनं काय केलं? एसटीला दगड आणणं म्हणजे आपल्या राष्ट्राचं नुकसान करणं. मुलीला शिकू द्या. हे बघा, तुमच्याकडे बाई रोजाना जाते, काय हजेरी मिळते? 200. आणि मास्तरनीला, ग्रामसेवक बाईला काय हजेरी मिळते? 2,000 हजेरी. आपल्याला राग नाही तिचा, पण
ती सावलीत बसून 2000 घेते 6 घंट्याचे. आमची माऊली 8 घंटे उन्हात मरून 200 घेते. कारण काय? तिच्या बापानं तिला शिकवलं. मग आमच्या लेकराला कोण शिकेन? कळलं का नाही कळलं? म्हणून मुलीला शिकवा. तुमच्या मनात काय भीती आहे? पोरीला एकटं कसं पाठवू? नीट ऐका साहेब, मुलीला एकटं कसं पाठवू हे तुमच्या मनात भीती आहे. पाठवा ना, काय घाबरता? वाकड्या शब्दात सांगू, पळून गेले तर जाऊन द्या, पण शाळातून काढू नका. तुम्हाला काय अधिकार आहे शाळातून काढायचा? आमच्या जिजाबाई, अहिल्याबाई, सावित्रीबाई ह्या महिलांनी महिलाच्या शिक्षणासाठी काय मेहनत घेतली. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आज तुम्ही शाळातून काढून घेता, ठीक आहे, तुमचा हक्क आहे, तुम्ही तिचे पालक आहे. पण उद्या 200 रुपये रोजानं उसात किंवा तुरीत खुरपायला जाती, तेव्हा काय Z+ सुरक्षा राहते का तिला? 2-2 पोलीस राहते का? तेव्हा काय राहतं ती सगळं? तेव्हा तर ती मजबूर राहते. मग तेव्हा एकटी गेल्यापेक्षा शाळेत एकटी पाठवा ना. म्हणून मुलाला मुलीला शिकू द्या. गावात स्वच्छता ठेवा. म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. गावाचे म्हातारे, बाबा काय चाललं, जेवले का, तंबाखूची पुडी देऊ का, जेवण देऊ का, काय भाजी देऊ का, त्याला काय लागतं ते विचारा फक्त. त्याला लागत नाही. ते म्हातारा एवढं खुश होतं. कोणाचं म्हातारा असू गावातलं विचारा. दुसरं एक काम आहे, बाहेरचं खायचं नाही. हॉटेलमधलं खायचं नाही, दुकानातले मसाले खायचे नाही, कमीत कमी टाळायचं. गावातलं खायचं, घरचं खायचं. सोयाबीनपासून तेल निघतं, मग सोयाबीनचं तेल घ्यायला आणायचं. घरच्या घरी करा ना. हळद पावडर, मिरची पावडर बाजारातून घ्यायला आणायचं. मसाल्यामध्ये घोड्याची लीत घालून येते, खायची तर खा. तुम्ही बघा हॉटेलची भाजी कशी वेगळी लागते, घरी लागते का अशी? नाही. म्हणून बाहेरचं खायचं नाही. म्हाताऱ्याला जीव लावा. 6 कामं झाले. अजून एक काम आहे, ते जरा अवघड आहे, ते नाही सांगत मी. जाऊ द्या, ते कोणी करीत नाही ना, त्याच्यामुळं ते मी काय सांगणं सोडून दिलं. आता मी बी कदरलो. ते कामच जरा अवघड आहे. काय करू सांगू? महिला मंडळ सांगू, दुसऱ्यावर जळायचं नाही. तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर कोणावर जळायचं नाही. आत्ता साहेबांनी काय सांगितलं? आपली रेस मोठी मारा, दुसऱ्याची लहान कशाला करता? तुम्ही मोठे व्हा, काय प्रॉब्लेम नाही, पण दुसऱ्याला लहान का करता? आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, जगद्गुरू, जोडून या धन उत्तम यावरे. चांगल्या मार्गाने पैसा कमवा, चांगल्या मार्गाने खर्चा. म्हणून दुसऱ्याला लहान करायच्या भानगडीत जायचं नाही. आपण मोठे व्हा. आणि जो हा विचार घेऊन चालतो तोच मोठा होतो. हे खुज्या विचाराचे कुठं जाऊन बसते तर पता लागत नाही यायचा. हे भुईपुडासारखे काही दिवस उगते, तेवढ्यापुरतं त्याचं चालतं साहेब, आयुष्यभर नाही चालत. लय विचित्र लोक या समाजात. म्हणून या गोष्टी करायच्या तर कोण करण? एक माणूस कसं करण? म्हणून ग्रामपंचायतनं करायचं. नीट लक्षात घ्या, ग्रामपंचायत पुढं का आली? ग्रामपंचायतनं केलं तर लोकाला सोपं जातं. अर्थात ग्रामपंचायतजवळ पैसे पाहिजे हे करायला.
लोकांकडून पैसे घ्या, लोकाला सुविधा द्या. हा मंत्र आम्ही आमच्या गावात राबवला. माझ्या सरपंच लोकांहो नीट ऐका. माझ्या गावची लोकसंख्या 4000, माझ्या गावचे घरं 800. एका घराकडून 5000 रुपये घेतो मी दरवर्षी. 40 लाख रुपये जमा होते. 32 लाख माझा खर्च आहे. 8 लाख मला नफा आहे दरवर्षी. आणि 15 वित्त आयोगाचे येते मला 40 लाख दरवर्षी. त्याच्यात नवं काम करायचं. 15 वित्त आयोगाचे पैसे रोजच्या कामाला खर्च करता येत नाही. मला पुरस्कार मिळाले आत्तापर्यंत जवळजवळ 4 कोटीच्या वर गावाला. काय किती पैसे पाहिजे? कोणी आमदार असो, कोणी खासदार असो, सरकार कोणताही असो, तुमच्या गावात येऊन झाडून घेईन का? तुम्हाला मदत करीन. हे सरपंचाने समजून घ्या. लोकांकडून पैसे घ्या, लोकाला सुविधा द्या. प्रश्न असा आहे, लोक 5000 देते का आणि कसं काय देते? आणि माझ्या इथली पद्धत, वर्षाच्या सुरुवातीला पैसे घेतो आम्ही, वर्ष संपल्यावर नाही. आता चालू वर्षाचा टॅक्स इथं बसलेल्या एकाही माणसानं भरलेला नाही. बघा किती निघाले. आणि माझ्या इथे सगळं गाव सुरुवातीला भरतं. का भरतं? एका हाताने टाळी वाजत नाही. 5000 घेतो, पण सुविधा बी तशाच देतो आम्ही. तुमच्यापैकी किती जणांना पाहिलं माझं गाव? वर हात करता का? इकडे आहे एक दोघं, इकडे ना या कधीतरी. माझ्या गावात 4 नळातून पाणी येते एका घराला. एक नळ नाही, 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 4 नळ. पहिला नळ आहे धुण्या भांड्याचं पाणी. दुसरा नळ आहे जायकवाडी धरणावरून आणलेलं पाणी. ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार एका घराला रोज. कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही. 5000 भरले, विषय संपला. एक जार केवढ्याला येतो? 20 रुपये. महिन्याचे 600, वर्षाचे 7200. आम्ही घेतले किती? लक्षात येऊ राहिलं? आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे. रोज सकाळी 5 ते 8 संपूर्ण गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते. तो नळण तू करशील तर कर, नाही तसंच मर. आमची एक पिठाची गिरणी आहे. वर्षभर दळण फुकट. आमची म्हणजे पंचायतची. नाही तर तुम्ही समजन माझी. माझ्याजवळ काही नाही आहे, मी फकीर माणूस. मला शेतीवाडी दुकान धंदा काय नाही, गाडी काय नाही, गाय बकरी वासरू काय नाही, पोरगा बी नाही. देवाचे उपकार आहे, त्याने मला दिलं नाही. ज्याला आहे त्यानं पाहून घ्या काय चालू आहे हाल. लय वाईट आहे. तुमच्यासारखे फार कमी निघते साहेब. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण असे फार कमी निघतात. मुलीला जन्माला पण येऊन द्या. दर गावात 40-50 पोरं. नंदीबैलच येते, पोरी भेटत नाही. हे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे. पोरीला जन्माला येऊ द्या. एक जणानं काय केलं, मुख्यमंत्र्याला व्हिडिओ पाठवला.
व्हिडिओ करून का आमच्या लग्नाचं काहीतरी करा. आता ते काय घरकुल आहे, कुठून देईन मुख्यमंत्री? सोपं नाही. लोकाला बाहेरच्या, मी तुम्हाला सांगितलं कमी खा, त्याच्यासाठी आम्ही 10 मशनी घेतल्या. हळद पावडर करतो, मिरची पावडर करतो, धने पावडर करतो, ऊसाचा रस काढतो, सगळ्या प्रकारच्या डाळी करून देतो, बटाटा चिप्स करतो, बटाटा चिवडा करतो, गोड तेल करून देतो, शेवाय करतो, पापड करतो. ह्या सगळ्या मशनी लोकाला फुकट आहे. धान्य तुमचं, मशीन आमची. शुद्ध खा, गावातलं खा. मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरायचं मशीन बी आमचं. शेती करायला एक ट्रॅक्टर आहे आमचा साहेब. शेती करायला गावच्या लोकांची 30% सबसिडी आहे नांगरायला, मोगडायला. तुमच्याकडे 1 एकर नांगरायला किती पैसे लागते? 1200. आम्ही 900 रुपयाने नांगरतो. समजा 800 रुपयाने नांगरतो. 5 एकर नांगरला 2000 वाचले. कळलं का नाही? मोगडलं पुन्हा 2000 वाचले. आम्ही पैसे घेतो किती? 5000. सबसिडी देतो किती? कशात कशात? संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे. पैसे घेतले किती? देण करा. रात्री तुम्हाला झोप यायची नाही. पुढे तुम्हाला हेच करायचं आहे, ऐकून घ्या. समाजासाठी करायचं तर ह्या गोष्टी, आणि फुकट करायचं नाही, पण त्यांना वळण लावायचं की बाबा एवढ्या पैशात एवढं असं पडतं, एवढ्या पैशात एवढं असं पडतं, आम्ही एवढे पैसे घेतो पण तुमचा एवढा फायदा करतो. करा. हा समाज अडाणी आहे, एकत्र नाही, त्याचं करा. राजकारणी लोक आहे ना, काही बी करत, काय ते बी परेशान झाले आता. काय बेकार आहे आणि इतकं खोटं बोलते. अरे 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 अरे, नीट आहे का? मराठ्याला दिल्याशिवाय राहणार नाही आणि ओबीसीला धक्का लावणार नाही. अरे मग करशील काय? सांग ना बाबा. का काय जे शक्यच नाही. आणि आपण बी टाळ्या वाजवून जय करण मोर्चे काढा. काय राजकारणी लोक फार हाल आहे, भयानक परेशान आहे. म्हणजे कशातून काय करावं त्याला कळाना. आणि आपल्याला फुकटच्या सवय लागल्या. कष्टाची खायची सवय बंद झाली ना आपली. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, त्याचं खत करतो, गांडूळ खत. प्लास्टिक वेगळं घेतो. त्या घराला 2 बकेट दिल्या, प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली एक. त्या बाईला सांगितलं प्लास्टिक घरी ठेव, कचरा घरी ठेव, आम्ही येतो घेऊन जातो. लोक काही ऐकत नाही, इकडं फेक तिकडं फेक. मग आता काय केलं साहेब आम्ही, जी बाई घरी प्लास्टिक ठेवते पिशवीत, तिच्याकडून 15 रुपये किलोने विकत घेतो. एक तुकडा फेकीत नाही. आता महिला एवढ्या हुशार झाल्या, आपलं आपलं ते ठेवतीच. पण शेजारची गावाला गेले तर तिचं पण उचलून ठेवते. म्हणून मी कायम सांगत असतो, सरपंच हरामी पाहिजे, बदमाश पाहिजे. कारण हे गावातले एवढे रानडुकरं सांभाळायचे हे काही सोपं काम आहे का?
आपल्या देशात 2च राज्यकर्ते सक्सेस झाले आत्तापर्यंत मूळ इतिहासापासून. एक श्रीकृष्ण भगवान, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज, तिसरा जन्माला आला नाही अजून. हे 2च सक्सेस झाले, 100% सक्सेस. पण यानं काय केलं? साम दाम दंड भेद, जेव्हा जसा टाईम येईन तसं केलं. कापायचे कापले, प्रेमानं हात फिरायचा फिरल्या, चोऱ्या करायच्या केल्या, खोटं बोलायचं बोलले, तह करायचा केला, 2 पाऊल मागं सरकायचं सरकले, 2 पाऊल उड्या हाणायच्या हाणल्या. अफजल खानाच्या तंबूत घुसून मारलं. का मजाक आहे का साहेब? अफजल खान काय साधा होता का? एवढ्या लांबून लाखो सैनिक घेऊन आला होता तो शिवाजी महाराजाला मारायला. त्याचं एकच टार्गेट होतं, छत्रपती शिवाजी महाराजाला मारणे. 7.5 फूट उंच, एवढा मोठा रुंद, 1 लाख सैन्य, घोडे हत्ती काय काय नव्हतं त्याच्यापेशी. तो काय साधा ताकदवान होता का? कोणी म्हणून मी अफजल खानाचं वर्णन करतो, हो करतो, कारण तो होताच तेवढा ताकदवान. पण एवढा ताकदवान माणूस अर्ध्या मिनिटात छत्रपतीने फाडून खाल्ला. छत्रपती कसे असते विचार करा. ही काही साधी गोष्ट आहे? हा पोरगा कसा असन? म्हणून त्यांना वाघ म्हणते जिजाऊचा. साधी गोष्ट नाही. या सगळ्या गोष्टी करताना त्रास आहे, कटकटी आहे, मला मान्य आहे. म्हणून सरपंच कपटी पाहिजे. मी काय केलं? थोडा कपटपणा केला. आमच्या इथं काय कपटपणा केला तुम्हाला सांगतो. एखादं म्हातारं ग्रामपंचायतमध्ये आलं, हां, ते म्हणायचं मा कागद द्या, रहिवासी द्या, मला लवकर जायचं, मला उशीर झाला. सरपंच आला नाही, मेला का? ते म्हातारं माणूस त्याचं काय करतं? अरे म्हणलं म्हातारे लई चिडचिड करते, काय करा? मग आम्ही काय केलं, 3 म्हशी आणल्या, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या वृद्ध लोकांसाठी. म्हातारं आलं का त्या खुर्चीवर बसायचं, बाबा इथं बसा, आणि त्याचे 2ही पाय त्या मशीनीत घालून द्यायचे. मशीन आहे त्या खुर्चीच्या पुढं, पाय मशीनमध्ये घातले का बटन दाबून द्यायचे. त्या मशीनी म्हाताऱ्याचे पाय दाबी द्या, मसाज करत्या. म्हातारा उठतच नाही, चटेन सरपंच आपलाच आहे. मशीनला पैसे कोणाचे आहे? म्हाताऱ्याचेच आहे. मा बापाचे आहे का? नाही. जन्माची नोंद करीत नाही, लग्नाची नोंद करीत नाही, खेड्यात लग्नाची नोंद करीत नाही. एक बाई आली, ती म्हणे दादा पोराच्या जन्माची नोंद करा. म्हणलं बाई पाणी दिलं तिला प्यायला. म्हणलं तो पोराच्या जन्माची नोंद करतो, पण तो लग्नाची नोंद करेल आहे का? म्हणजे नाही. म्हणलं बाई कोणाचं आहे? इतका राग आला तिला, मला शिवाय द्यायला मेल्या, तुला लाज वाटते का? तुला कोणा सरपंच केलं? तुला माहीत नाही का हे कोणाचं आहे? म्हणलं मला काय माहीत. सगळ्या गावात माहीत झालं, लग्नाची नोंद नसेल तर पोराची नोंद करीत नाही. आता हळद लावूनच येते, लग्नाची नोंद करा. आणि लग्नाची नोंद करायला TC जोडायला लागते. अल्पवयीन पोरीचे लग्न माहीत होतच नाही. आता गुत्ता आहे ना. मृत्यूची नोंद करीत नाही. 1 वर्षानं येतो पोरगण, माय बापा दाखला द्या. कसं काय द्या? सरपंचाला 1 महिन्याच्या वर अधिकार नाही नोंद करायचा. तुम्ही 1 महिन्याच्या नंतर गेले का मास्टर गेलं वर. नीट समजून घ्या. मग मृत्यूची नोंद करीत नाही, गावात भांडणं होते, वकील लावा लागतो, कोर्टात जावं लागतं, कोर्टातून परवानगी आणा लागते, तेव्हा नोंद होती. 5,000 खर्च येतो, मग गावात वाद होतो ना. मग आम्ही काय केलं,
जो पोरगा म्हातारा म्हातारी मेल्यावर अर्ज करीन लगेच त्या दिवशी त्याच्या बापाला जाळायला लागणारं इंधन 4 क्विंटल लाकूड 4 क्विंटल 5 क्विंटल ग्रामपंचायत फुकट देतं. मग त्या लाकडाच्या आशानं ते अर्ज करतं. नोंद होती ना. प्रश्न काय आहे, साप मेला पाहिजे काठीने मोडली पाहिजे. कळू राहिलं की नाही. एकदा काय केलं आम्ही गावात सर्वे केला. प्रत्येक बाईला विचारलं तुला झाड कशाचं आवडतं. तिने नाव सांगितलं जे झाडाचं. ते झाड तिला पाऊस पडल्यावर आणून दिलं भेट. लाव नाही म्हणलो. आता काय करीन त्या रोपाचे ती. लावले ना. मोरे साहेब माझ्या इथे यावर्षी रस्त्याला लावलेल्या नारळाला, नीट ऐका, रस्त्याला लावलेल्या नारळाला 1.5 लाख नारळ निघाले. 1.5 लाख. आणि दरवर्षी तो आकडा वाढत चालला. आणखीन 10 वर्षांना माझ्या गावातले लोक नारळावरच जगतील. होऊ शकते काय. म्हणून थोडा कपटपणा करा. लोक बांधकाम परवानगी घेत नाही. मी काय केलं, ते गौंड्याला लायसन दिलं. कोणाला. आणि लायसनवाल्या गौंड्यानं माझ्या गावात काम करायचं, दुसऱ्यांना नाही. मग आता लायसनवाला गौंडी न्यायचा तर बांधकाम परवानगी घ्याच लागती. कळलं का नाही. आणि 5 रुपये स्क्वेअर फूटनं पैसे घेतो. माझ्या गावात भिकारी भीक मागायला येत नाही. माझ्या गावात फेरीवाला येत नाही. आम्ही भीक मागून देत नाही आणि माझ्या गावातल्या माणसाला भीक मागायला जाऊन देत नाही. जे गरीब आहे, अनाथ आहे, म्हातारा आहे, वयस्कर आहे, ज्याला कोणी नाही, अशा लोकाला ग्रामपंचायतमध्ये जेवण आहे. त्याला चप्पल बूट कपडा लत्ता काय लागन दवाखाना गावातल्या म्हाताऱ्याला गावातच आहे सुविधा. पंकजपाल महाराजांनी तिकडे केला. दवाखाना पैसे देता ना तुम्ही पुसातला. होऊ शकतं. याच्यात काय अवघड नाही. हो करा. थोडं कपटपणा करा. झाडं लावा. चांगलं राहा. चांगलं व्हा. एक लक्षात ठेवा, हे करताना कटकटी आहे, त्रास आहे. मला मान्य आहे. आई व्हा. आई व्हा. आई झालं का दुःख होत नाही. आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये, तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, नीट ऐका, रस्त्याच्या कडेला 2-3 कुत्रे असे बसते पाय लांबून. कुत्रे माहिती आहे ना. कुत्रे माहिती आहे का. रस्त्याच्या कडेला पुढं पाय 2 मागं पाय 2 असे काहीतरी मीटिंग चालते त्यांची कुत्र्याची. आणि गाडी आली, 2 व्हीलर 4 व्हीलर आली का ते कुत्रे गाडीच्या मागं पळते. अर्धा किलोमीटर पळते. कुत्रे रस्त्यावर बसते आणि 2 व्हीलर 4 व्हीलर आली का तिच्या मागं पळते. अर्धा किलोमीटर पळते. त्यांना काय गाडगे बाबा पुरस्कार असतो का. ते कुत्रे काहून पळते. मला अजून कळलं नाही ते कुत्रे काहून पळते. इकडे पळते का. हा पळते रस्ते माग. मला तर नाही कळलं का पळते. मी लय अभ्यास केला साहेब का कुत्रे का पळते. मला नाही कळलं. पण मला दुसरं कळलं. काय कळलं. कुत्रे किती मागं लागले म्हणून गाडीवाल्यांना गाडी उभा करून कधी कुत्र्याला विचारलं का तुमचा काय प्रॉब्लेम आहे का. कुत्र्याला विचारायचं
ते पळतेन पळतेन थकतेन आणि येऊन बसतेन. आणि असे 2-4 कुत्रे दर गावात दर मतदारसंघात असतेच. त्यांना चांगली चाललेली गाडी आवडत आहे, पण आपण आपलं आयुष्य त्यांच्यासाठी खर्च करायचं नाही. त्यांना सोडून द्या, तिकडेच घोक. काय करता? एक ना अनेक गोष्टी आहे. असा मी कपटपणा केला म्हणून माझ्या इथे सगळ्या सुविधा झाल्या. माझ्या इथे 42 लाऊडस्पीकर आहे. ग्रामपंचायतमध्ये बोललं तर सगळ्या गावात दौंडी जाते. 42 CCTV कॅमेरे, सगळं गाव ग्रामपंचायतमध्ये दिसतं. बाई घराच्या बाहेर गेली पहिले पदर घेती, नाही तर त्या मेल्याला हापिसात दिसतं. माझ्या इथे 30 ठिकाणी रस्त्याला बेसिने हात धुवायला, रस्त्याला. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं? इथं थुका. दुसरीकडे काय करते लोक? इथं थुकू नका, इथं लघवी करू नका, इथं कचरा टाकू नका. आणि मग कुठे टाका? मग तुम्ही जिथं लिहिन इथं लघवी करू नका, त्याच्यावरच लोक लघवी करते. आम्ही काय लिहिलं? इथं थुका. लोकांच्या सोयीचं करायचं. म्हणून मी थोडा कपटीपणा केला. मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे. पण लोकांच्या कल्याणासाठी करायचं. अनेक पुरस्कार गावाला मिळाले. काही पुरस्कार असे साहेब, मी शपथ खाऊन सांगतो, महाराष्ट्रातल्या इतर ग्रामपंचायतीला त्यांचे नावं पण माहीत नाही. मग ते सुधारले पाहिजे ना. म्हणून शिका, समजा, कधीतरी या, आपल्या पायावर उभा राहा, थोडं कपटपणा करा. मी एकदा काय केलं होतं माहिती आहे? महिलाला वडाचे रोपं लावायला लावले होते. कशाचे? वड लावू शकते का बाई? वड साधं झाड आहे का? वडाचं रोप लावायला लावलं होतं बाईला मी. दिसतो एवढा सोपा नाही, मी लय आरामी आहे. मी काय केलं, दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती. ग्रामसेवकाला म्हणलं वडाचे रोप आण. तो म्हणे महिला वड लावायचे नाही. म्हणलं लावू का नाही लावू? आपल्याला त्यांना भेट द्यायचं. वडात लय ताकद आहे, वडात ऑक्सिजन असतो. म्हणून सावित्रीनं सत्यवानाला वडाखाली आणलं, त्याला ऑक्सिजन मिळाला. मग तो ग्रामसेवक नर्सरीत गेला, मला म्हणे साहेब 70 रोप आहे. म्हणलं आण. 1च मिनटं घेतो, तुमचा आठ पितो. रोपं आणले. माझ्या इथे लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला. शिपायाला दौंडी लिहून दिली. काय दौंडी दिली? उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, महिलाने वडाची पूजा केली पाहिजे. वडाची पूजा करणं लई पुण्याचं काम आहे. महिलाने वडाची पूजा करणं लई पुण्याचं काम आहे. पण आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. दौंडीत सांगितलं. जे महिला पळत आल्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या, सगळे वडे 5 मिनिटात गेले. आणि इथं बसलेल्या माता भगिनीला माझी विनंती आहे, तुम्ही पण वड लावा. आता तुम्ही म्हणून वडाला जागा लागते, खोटं आहे. वडाला जागा नाही लागत. वड कुंडीत लावा. कशात? कुंडीत वड लावला तर जागा लागत. हे जशी आपण तुळशीमध्ये तुळस लावतो कुंडीमध्ये, तसं वड लावा कुंडीत आणि दरवाजा पुढे ठेवा, पाणी घाला. विठ्ठल रुक्माई किती सोपं आहे.
आणि वडाच्या झाडाचे लय फायदे. शेतात लावला तर त्याच्या बुडाला 1 कोटी लिटर पाणी जपतं. किती? महिला मंडळ सरपंच नीट आहे का? आणि घरापुढं जर वड लावला त्याचा फायदा सांगू का? हो महिला सांगू? एक फायदा सांगतो. घरापुढं जर वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. कळलं का नाही? वड्याला लावला तर त्याला लई पारुंब्या फुटा द्या, म्हणून कुंडीत लावा आपला वड. सांगायचं तात्पर्य असं की झाडं भरपूर लावा, फळाचे लावा आणि आपल्याकडे जे पिकतं ते उद्योग करा. पंचायतीने उद्योग करा. राशन दुकान आम्हीच घेतलं आमचं पंचायतना. गावातलं भ्रष्टाचार होत नाही. पंचायतीने उद्योग केले पाहिजे. पंचायतीनं सोयाबीन खरेदी करून त्याचं तेल काढलं पाहिजे. गावातल्या लोकांना फायदा होईल, पंचायतीला फायदा होईल आणि याच्यासाठी सरकार पैसे देतं. काय अडचण आहे? कशाला न्यायचं खरेदी विक्री संघाला सोयाबीन विकायला? गावातलं सोयाबीन गावात. पण असा विचार करणारा पुढारी पाहिजे. ज्याला काहीच अक्कल नाही अशा लोकांनी या क्षेत्रात येऊ नये आणि समाजाचं आणि तालुक्याचं वाटोळं करू नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे साहेब, तुम्हाला पण विनंती. मी जसं म्हणलो पहिल्याना, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पण हे कधी घडतं? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. चांगलं बी पेरतान ते चांगले फळं येतील. नीट ऐका, तुकाराम महाराजाचा अभंग आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बी म्हणजे शेतात पेरायचं एवढंच नाही, मतदानाच्या रूपानं पण तुम्हाला बी पेरायचं आहे. चांगलं बी पेरलं नाही तर पुढं चांगले फळं येणार नाही. म्हणून विचार करून डोकं शांत ठेवून आपल्याला माहीत राहतं आपल्या तालुक्यात आपल्या गावात कोण चांगला माणूस आहे, कोण समाजाच्या कामात येतो. अशा माणसाचा विचार करा आणि चांगलं बी पेरा. चांगलं बी पेरा, त्याला चांगलं फळं येतील. मानोरा तालुकाचं कल्याण होईल अशी मी परमेश्वर चरणी आशा करतो, प्रार्थना करतो. परमेश्वर आपल्याला सद्बुद्धी देवो आणि आपल्या तालुक्याचं चांगलं हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केला, आपल्या सगळ्याचे आभार मानतो. बोलायच्या नादात एखादा शब्द चुकला असेल माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.